आरसीसीच्या मोठेगावकरचा नीट पेपर फुटीनंतरचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। यापूर्वी पेपर फुटीच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणारा मोठेगावकर आता स्वतः आरोपांच्या भोवऱ्यात। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामधील आरोपी मनीषा मांढरे हिच्या तपासामध्ये तांत्रिक अडचणी, सूत्रांची माहिती। मनीषा मांढरेने प्रश्न फोडत असताना खबरदारी घेतली। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यामुळे मनीषा मांढरे प्रश्न लक्षात ठेवायची। मांढरेला सगळेच प्रश्न तोंडपाठ आहेत। तपास यंत्रणा लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावर, सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने अत्यंत सुनियोजित कट रचल्याची माहिती आहे। मोटेगावकरने पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएच्या पॅनलवरती वर्णी लावल्याचं समोर आलंय। मोटेगावकरने आर्थिक ताकदीच्या बळावरती नेटवर्क उभारल्याचा सीबीआयला संशय। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा नीटच्या घोटाळ्यावरती प्रहार। गरज पडली तर कायदे देखील बदलले पाहिजेत, मुनगंटीवार यांची मागणी। नीटच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांची याचिका। एनटीएला हटवून पर्यायी यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची मागणी। रद्द झालेली परीक्षा दिलेल्या मुलांना नुकसान भरपाई देण्याची विनंती। नीट पेपर फुटीची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, याचिकेमध्ये उल्लेख। धाराशिवच्या कळंब तालुक्यामधील निलेश सुरवसेचं डॉक्टर होण्याचं स्वप्न, पेपर फुटीमुळे मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरती पाणी। गेल्या 3 वर्षांपासून डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न, नीट पेपर फुटीमुळे निलेश आणि कुटुंबीय चिंतेत। कोल्हापूरमध्ये आरसीसी क्लासेसच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। आरसीसी क्लासेसच्या बोर्डाला काळं फासण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसला पोलिसांचं संरक्षण। काल काही विद्यार्थी संघटनांनी क्लासेसच्या बोर्डाला काळं फासलं आणि यानंतर आज पोलीस संरक्षण। संभाजी ब्रिगेडकडून पिंपरी चिंचवडमधल्या आरसीसी क्लासेसच्या बोर्डाची तोडफोड करत शाईफेक। शिक्षण व्यवस्थेमधल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन। एनटीए भ्रष्टाचाराची तिरडी यात्रा काढून निषेध। अकोल्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरसीसीच्या बॅनरवरती आणि इमारतीवरती शाईफेक करून आपला रोष व्यक्त केलाय। आरसीसीच्या मोटेगावकरला पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्याच्या नंतर आरसीसीच्या विरोधात देशभरातून संताप। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीमधल्या शिवसेनेच्या जागेवरती राष्ट्रवादीसह भाजपचा दावा। महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या जागेवरती ठाकरे सेनेचा दावा। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी मेळाव्यासाठी एकवटले। कसबा पावड्यामध्ये महामार्ग विरोधी आंदोलनाची रणनीती ठरणार आहे। सोलापूरमध्ये बोगस परवान्यांच्या इमारतींवरती अखेर तोडक कारवाई सुरू। पाचच्या पेठेमधल्या 2 इमारतींच्या पार्किंगमध्ये गाळे पाडण्यात आले। अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला नको असं म्हणत रहिवाशांचा संताप। अमरावतीमध्ये वाहतूक विभागाची अनोखी जनजागृती। नियम पाळण्यासाठी रस्त्यावरती यमराज उतरलेत। वाहतूक विभागाच्या जनजागृतीमुळे अपघातामध्ये 25% घट झाली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधल्या हिरकणी वाघीण पुन्हा एकदा ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाली। गेल्या 10 दिवसांपासून जीपीएसचे सिग्नल एकाच ठिकाणावरून मिळत असल्यामुळे वनविभाग चिंतेत आहे। मात्र आता हिरकणी कोयना अभयारण्याच्या कोर भागामध्ये सुरक्षितपणे फिरताना दिसून आली। पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या भक्तांसाठी खुशखबर। दर्शनाच्या रांगेमध्ये वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आली। थंड पाणी आणि लिंबू सरबताची देखील सोय आहे। भाविकांना दिलासा मिळतोय। जलद दर्शनासाठी पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनावरती प्रशासनाचे निर्बंध। विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनासाठी भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ। कृष्णराज महाडिक यांच्यासोबत शेकडो भाजपचे कार्यकर्ते पंढरपूरमध्ये पोहोचले। कृष्णराज महाडिक यांच्यासोबत केवळ 4 व्यक्तींना थेट दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला। सोनं खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी। सोन्याच्या दरामध्ये कुठलीही वाढ न होता सोन्याचा भाव 1,57,000 प्रति तोळा आहे, तर चांदी 1,000 वाढली आहे, 2,72,000 पर्यंत गेली आहे।
रत्नागिरीमध्ये अल्ट्राटेक जेट्टी ते मिरकरवाडा या दरम्यान समुद्रामध्ये बुडणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं. करण मिल्के नावाच्या तरुणाच्या धाडसामुळे ही महिला सुखरूपपणे वाचली आहे. हिंगोलीमध्ये डिझेलच्या पाठोपाठ घरगुती गॅसचा देखील तुटवडा निर्माण झाला. भारत गॅस कंपनीच्या पवित्रेश्वर गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गर्दी केली. गोडाऊनमधले सिलेंडर संपल्यामुळे वाहतूक गाडीमधून गॅस देण्याची वेळ आली आहे. सांगलीच्या ग्रामीण भागामध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळत नाहीये. शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बैल जुंपण्याची वेळ आली. मान्सून वेळेवरती दाखल होणार असल्यामुळे डिझेलच्या अभावी शेती मशागतीची कामं थांबवणं हे अशक्य आहे. शहापूर आणि कसारा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. शहापूरमध्ये शेकडो गावपाड्यांमध्ये 38 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. जलजीवन मिशन सारख्या योजना कागदावरच. गावांमध्ये नळांना पाणी नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस पाऊस कोसळणार असल्याची हवामान विभागाची माहिती. जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. कणकवलीमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये गारवा. शेती मशागतीच्या कामांनाही वेग आलाय. नागपूरमध्ये विविध मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मागण्या मान्य करा नाहीतर विद्यापीठ ठप्प करू असा कर्मचाऱ्यांचा इशारा. 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीमध्ये हमालांचं 4थ्या दिवशी देखील आंदोलन. व्यापाऱ्यांकडून परस्पर धान्य विक्रीचा हमाल संघटनेचा आरोप, तर बाजार समितीनं आरोप फेटाळले. आंदोलनामुळे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या धान्याची मोजणी पूर्णपणे ठप्प. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यामधल्या कोळोशी गावठण इथल्या नागरिकांचा ग्रामपंचायतीवरती घागर मोर्चा. सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गावकऱ्यांना नदीवरती जाण्याची वेळ आली आहे. सुट्टीसाठी गावी गेलेल्या चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 1 जूनला हिंगोलीमध्ये महामोर्चा. कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन. आंबेडकरी कार्यकर्त्यांची या महामोर्चाच्या संदर्भात बैठकही पार पडली आहे. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिला अजूनही वंचित असल्याचं समोर आलं. जानेवारी महिन्यापासून खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे संतापलेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय. मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये पश्चिम रेल्वेकडून अनधिकृत घरांवरती तोडक कारवाई. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा मोठा बंदोबस्त. गोंदियामध्ये 17 केंद्रांवरती मका खरेदीला सुरुवात झाली. आतापर्यंत 2000 क्विंटलपेक्षा जास्त मक्याची खरेदी. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं पणन विभागाचं आवाहन. धान पिकाच्या सोबतच मका या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये केळी पिकाच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे. लागवडीमध्ये 3204 हेक्टरने घट झाली आहे. यंदा केवळ 20,768 हेक्टरवरती केळीच्या पिकाची लागवड झाली. छत्रपती संभाजीनगर मनपा सर्वसाधारण सभेमध्ये 32 पैकी 19 प्रस्ताव नामकरणाचे. शहरामधील विविध चौकांची नावं बदलण्याचे प्रस्ताव मनपा सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आले. शहरामध्ये कमालीची पाणी टंचाई, कचऱ्याची समस्या हे सगळं असताना सत्ताधाऱ्यांना मात्र नामकरणाची चिंता आहे. भंडाऱ्यामध्ये कालव्यामध्ये लपलेल्या बिबट्याचा थरारक रेस्क्यू. अड्याळ वन परिक्षेत्रामधल्या उमरी इसापूर गावच्या शेत शिवारामधली ही घटना आहे. भारतामध्ये प्रथमच अर्जुन वेलनेस केसरी या स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेची चांदीची गदा विठ्ठलाच्या चरणी. 6 आणि 7 जून रोजी अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती नंदुरबारमधून 8 मानवी एव्हियन फ्लूच्या चाचणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे नमुने पाठवले जातील. पोल्ट्री फार्म कर्मचारी आणि कलिंग पथकाचे रक्ताचे नमुने संकलित करण्यात येतात. बर्ड फ्लू बाधित भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील सुरू आहे. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या परसाळे या ठिकाणी वाऱ्यानं लग्नाचा मंडपच उडून गेला. मंडपाला सावरण्याचा प्रयत्न करत असताना अनेक तरुण खांबाला लटकले. सुदैवाने घटनेमध्ये दुखापत झाली नाहीये. साताऱ्यातल्या शिरवळ पोलीस ठाण्याच्या कारभाराला कंटाळून शेखर नेवसे यांचा 2 मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे 3 जण बचावलेत. पोलीस गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय.
अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या उत्पादित चारा जिल्ह्याच्या बाहेर वाहतुकीसाठी बंदी आहे। जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी हे आदेश दिले। टंचाईची चाहूल लागल्यामुळे पुढील 2 महिन्याकरिता इतर जिल्ह्यामध्ये चारा वाहतुकीसाठी बंदी। यवतमाळमध्ये वीज चोरांच्या विरोधात महावितरणची धडक मोहीम। पांढरकवडा मार्गावरच्या गुलशन नगर कोहिनूर सोसायटी आणि वेगवेगळ्या भागांमध्ये 15 पथकांच्या माध्यमातून छापे। उच्चभ्रू वसाहतींमध्ये 1 ते 1.5 लाखात 50 लाखांपेक्षा अधिकच्या विजेची चोरी पकडण्यात आली आहे। जालन्यामध्ये स्फोटकांच्या माध्यमातून 4 बोटी उद्ध्वस्त। महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई। पूर्णा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या विरोधात ही मोहीम। जळगावमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद। एका दिवसामध्ये तब्बल 34 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। शहरामधल्या विविध भागामध्ये बालकांसह वृद्धांवरती मोकाट कुत्र्यांचा हल्ला। पुण्यामधल्या नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुण्यामध्ये विशेष न्यायालय स्थापन। येत्या 21 मे पासून नियमित सुनावणी घेत जलद गतीनं हा खटला चालवला जाईल। खटल्याचं गांभीर्य आणि पीडितेचं वय लक्षात घेता इन कॅमेरा सुनावणी घेतली जाणार आहे। मंदिरांमधलं सोनं विकणार नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मंदिरांचं सोनं विकलं जाणार ही अफवा असल्याची केंद्र सरकारची माहिती। मीडिया आणि सोशल मीडियामधल्या बातम्या या निराधार आहेत। मंदिरामधल्या सोन्यासाठी कोणतीही योजना आणणार नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं। केदारनाथ यात्रा मार्गावरती मोठ्या अपघाताचं सावट आहे। अंधारामध्ये घोडे आणि खेचर यांची वाहतूक सुरू आहे। पायी चालणाऱ्या यात्रेकरूंना मोठ्या अडचणी येत आहेत। तर संवेदनशील ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी नसल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।